तर हाय हॅलो, पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते. तर बघा, सुट्टीचा दिवस म्हटलं की त्याचा थोडाफार उपयोग झाला पाहिजे किंवा मोकळ्या वातावरणात किंवा मोकळ्या हवेत जायला हवा असं मला तरी वाटतं. तर वीकेंड असा काहीतरी आमचा वेगळा असतो, सो आम्ही वेगळा करण्याचा ट्रायसुद्धा करतो. तर इथे जे आहे तर ते मी गेले होते माझ्या भावाच्या घरी. तर हे तर सगळ्यांना माहीतच असेल, कारण बरेच जे व्लॉग आहेत तर इकडचे असतात. तर फायनली बघा, सकाळी सगळं उरकल्यानंतर माऊला अशा पद्धतीने बांधून मी निघाले होते तिकडे भावाकडे. तर बघा, तिला घ्यायला कोण नसतं आणि कौस्तुभला तिला पकडता येत नाही गाडीवरती. सो आम्ही तिघंजणं अशा पद्धतीने गेलो होतो. तर तिथे गेल्यावर जेवण वगैरे झाल्यानंतर तिला झोपण्यासाठी इथे झोळी बांधली होती आणि इथे आपली आहे ती राईड पार्टनर. तर बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच वेळा मी हीच बाईक यूज करत असते. आपली जी आहे ती 4267. तर ही पप्पांनी जी आहे तर ती घेतली होती मला, कारण कौस्तुभला शाळेत सोडायला गाडी नव्हती आणि तो पायी नव्हता चालत, तो छोटा होता तेव्हा. तर ह्या गाडीला फायनली आता 3 इयर झालेले आहेत, असं झालेलेच आहेत. आणि ती खूप दिवस जी आहे तर ती सोबत असते किंवा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा ती माझ्या खूप साऱ्या उपयोगी पडलेली आहे. तर त्यानंतर तिला झोपवल्यानंतर जो वेळ होता तर तो कौस्तुभसाठी, कारण दोन्ही मुलांना वेळ देणं खूप गरजेचं असतं. आणि नॉर्मली काय होतं, जेव्हा दुसरं मूल होतं तेव्हा फर्स्ट जे मुलगा आहे किंवा जे बाळ आहे तर त्याला वेळ द्यायला खूप असं कमी टाईम भेटतो, माझ्या बाबतीत तरी किंवा माझ्या अनुभवावरून तरी मला असंच वाटतं. कारण 2-2 मुलांना सेम टाईम देणं मला तरी काही पॉसिबल होत नाही. तर त्यानंतर मग आता त्याच्यासाठी किंवा त्याच्या आनंदासाठी असं जे आहे तर ते बाहेर फिरायला घेऊन आले होते तिला झोपवल्यानंतर. आणि घराच्या मागे जे आहे तर ते आहे पेरूचं झाड. आणि इथे नारळ आणि पपया अशी बरीचशी जी झाडं आहेत तर ती घरामागे आहेत. तर फायनली त्याला खायचं होतं पेरू आणि अथक प्रयत्नानंतर 1-2 जे पेरू आहेत तर ते सापडून त्याला दिले होते खायला. तर इथे बघा, हे जे आहे तर ते हे आहे ड्रॅगन फ्रूट. तर ड्रॅगनचे सुद्धा बरेचसे जे झाडं आहेत तर ते लावलेले आहेत. तर लास्ट टाईम वीकेंडला आपण आलो होतो तेव्हा ही जी ज्वारी आहे तर ती खूप छोटी होती आणि ह्या व्हिडिओमध्ये बरीचशी जी आहे तर ती मोठी झालेली आहे. आणि इथे बघा, ही जी आहे तर ही खायची हळद जी आहे तर ती लावलेली होती. आणि इथे पण आहे केळी. तर ही केळी बघा गावरान आहे. याचे जे केळं आहेत तर ते खूप असे छोटे असतात, इथे तुम्ही बघू शकता म्हणजे साईजला. आणि याची जी साल आहे तर ती खूप अशी पातळ असते. थोड्या दिवसानंतर हा जो व्लॉग आहे पुढचा तर तो सुद्धा नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन केळी पिकल्यानंतर. तर इथे बघा, आता ते सगळं झाल्यानंतर पुढं जे आहे तर ते कौस्तुभला जायचं होतं बघायला. तर तिकडे समोरच्या वावरात जे आहे उभे सारे दिसतात तुम्हाला ज्वारीच्या पुढे. तर तिथे लावलेला होता गहू आणि आमच्या कौस्तुभला जो आहे तर तो गहूचं जे झाड आहे तर ते बघायचं होतं. पण नॉर्मली अजून छोटा आहे, थोड्या दिवसांनी जसा मोठा होईल तर तसा नेक्स्टच्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की पाहायला भेटेल. तर त्याला गव्हाला जे आहे तर ते सोडलेलं होतं पाणी, थोडंसं चिखल होता. तर त्याला म्हटलं की मी साईडनी चल, तर त्याचे रिॲक्शन तुम्ही इथे बघू शकता. त्याला जे आहे तर रिकामं भेटलं तर कुठे जाऊ आणि कुठे नाही असं होतं बऱ्याचशा वेळा. तर कौस्तुभच्या बाबतीत तरी असंच असतं त्याचं. तर इथे बघा, मी तुम्हाला आता दाखवते आहे ती आहे करडईची भाजी. तर ज्वारी पेरताना मध्ये मध्ये टाकलेली होती, सो काही काही ठिकाणी जी आहे तर ती बऱ्यापैकी उगवलेली आहे करडईची भाजी. तर आता बघा, खूप दिवस झाले पाऊस झालेला नाही आहे आणि ऊनसुद्धा खूप सारं होतं, त्यामुळे हे ज्वारीचं जे वावर आहे तर ते खूप असं कोरडं जे आहे सुकल्यासारखं तर ते आहे. तर इथे आहे घर आणि घराच्या वरती जो हा कठडा किंवा मोठी अशी भिंती टाईप तुम्हाला जे दिसतं तर तिथे आहे तलाव. त्या तलावात काही पाणी नसतं, कारण पावसाळ्यात आहे. तर पावसाळ्याचा एक व्लॉग आहे तर त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला तो तलाव नक्की दिसेल, खूप सारा भरलेला होता. पण आता ते पाणी जे आहे तर ते आटलेलं किंवा संपलेलं आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही. आणि इथे बघा, जो गहू आहे तर तो नॉर्मली छोटा छोटा किंवा अर्धा बोट जे आपण म्हणतो तर तितपत जो आहे तर तो गहू बऱ्यापैकी उगलेला आहे. तर हे जे शेतीचे व्लॉग आहेत तर ते बघायला तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आणि असा जो तुमचा सपोर्ट आहे तर तो सपोर्ट नक्की करत राहा. तर बघा, इथे जे आहेत शेताच्या कडेला तर खूप सारे मोठे जे आहेत तर ते झाडं आहेत. आणि इथं फायनली माझ्या आणि कौस्तुभच्या ज्या होत्या तर त्या थोड्याशा गप्पा चालू होत्या. तर त्यानंतर परत घरात मागची जी केळी आहे तर मगाशी दाखवली तर ती शेताच्या कडेला म्हणजेच की बांधायला होती. आणि ही जी आहे तर ही घरामागे आहे.
तर तिलासुद्धा बऱ्यापैकी जी आहे तर ही केळी आहे. पण ही केळी जी आहे तर नॉर्मली जे बाजारात विकायला येतात ती केळीचं झाड आहे हे. आणि मग ते दाखवलं तर ते गावरान केळी आहेत. तर ते सुद्धा नक्की शेअर करेन. आणि दरवेळेस माझे जे फुलासोबतचे फोटो असतात तर त्याचं आहे हे झाड. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा प्रत्येक माझ्या स्टोरीमध्ये इन्स्टाच्या वगैरे तर बऱ्याच वेळा हे फुल प्रत्येकाला बघायला भेटले असेल. आणि त्याचंसुद्धा तिथे झाड आहे. तर इथे तुम्ही हे लिंबाचं झाड बघू शकता. पानं कमी आणि लिंब जास्त आहेत असं म्हणायला देखील काय हरकत नाही आहे. आणि त्यानंतर त्याच्या शेजारीच म्हणजेच की घराच्या मागे अशा पद्धतीने जे आहेत तर त्या खूप साऱ्या पपया होत्या. आणि त्याला खूप सारे जे पपई आहे तर त्या लागलेल्या होत्या. आणि नंतर बघा इथे वांग्याची वगैरे झाडं, पेरूचं झाड लावलेलं आहे. आणि तुम्ही माझा जर रेग्युलर व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला कळालं असेल की हे झाड आपण कशाचं प्लॅन केलं होतं किंवा कशाचं झाड लावलेलं आहे. तर जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांनी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की हे झाड कशाचं आहे, तुम्ही ओळखू शकता की नाही. मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर नाहीच ओळखलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट जो आपला व्हिडिओ येणार आहे तर तो स्पेशली आपण कमेंट्सवरती करणार आहोत. सो तुमचे जे क्वेश्चन असतील किंवा तुम्हाला काय विचारायचं असेल तर ते कमेंट्समध्ये मला नक्की विचारू शकता. कारण स्पेशल असा पुढचा जो व्लॉग आहे तर तो आपण कमेंट्सवरतीच करणार आहोत. तर इथे बघा जे तिकडून फिरून आल्यानंतर इथे जे मोठं गवत दिसत होतं तर खूप सारं मोठं जे गवत आहे तर ते होतं. तर म्हटलं आपलं जे रेग्युलर काम आहे किंवा शेतात आपण जे कधीतरी काम करतो तर ते करावं. कारण तोपर्यंत माऊ झोपलेली होती आणि ऊनसुद्धा खूप जे सारं होतं तर ते बऱ्यापैकी ढगाळ वातावरणच होतं आणि ऊन वगैरे काय लागत नव्हतं. तर त्यानंतर इथे आम्ही लावला होता हरभरा. तर तुम्ही याच्या आधीचा जो ब्लॉग आहे माझा तर तो बघितला असेल तर तुम्हाला नक्की कळेल की कशा पद्धतीने आपण जो आहे तर तो हरभरा लावलेला. आणि त्यानंतर गवत उपटता मला जे आहे तर ती भेटली होती तांदूळाची भाजी. तर ही तुम्हाला माहिती का नाही ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. गावाला गेलं तर ह्या अशा ज्या भाज्या वगैरे आहेत तर त्या चालूच असतात. तर त्यानंतर बघा अथक प्रयत्नानंतर कौस्तुभला जो आहे तर तो व्हिडिओ शूट करायला लावला होता. कारण व्हिडिओ शूट करायला असं कोणच नव्हतं. आणि त्याला व्हिडिओ शूट करायला सांगितलं की त्याला खूप सारा कंटाळा येतो. आणि अशा पद्धतीचे जे नाटक आहे किंवा असतं तर ते त्याचं रेग्युलर चालू असतं. तर बऱ्याच प्रयत्नानंतर त्यालासुद्धा जे आहे तर ते गवत काढायचं होतं म्हणून तो व्हिडिओ काढायला थोडासा कानकूस करत होता. पण थोडंफार सांगितल्यानंतर थोडंफार जे आहे तर ते ऐकत असतो असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर ते सगळं गप्पा गोष्टी ज्या आहेत तर त्या चालूच होत्या. त्याला ओरडायचं किंवा काम करायचं हे जे आहे तर ते कंटिन्यू चालूच असतं. आणि ज्या ठिकाणी खूप सारं गवत होतं तर त्याच ठिकाणी मी जे आहे तर ते उपटायला बसले होते. कारण काही ठिकाणी जे आहे तर तुम्ही मगाशी बघितलं असं खालच्या साईडला आपण गेलो होतो तर तिथे गवत हे खूप विरळ होतं किंवा गवतच नव्हतं असं म्हणायला देखील काही हरकत नाही. पण ज्या साईडला गवत होतं तर ते म्हटलं की थोडंफार रिकामं करावा. कारण आपण तिथे जो हरभरा लावला होता तर तो चांगला येण्यासाठी. आणि हे बघा इथे जे आहे हे घरामागचंच होतं पपईच्या बॅक साईडचं. तर इथे थोडंसं हरभरा आजसुद्धा आपल्याला लावायचा होता. तर त्यामुळे हे जे गवत आहे तर ते काढायला मी बऱ्यापैकी सुरुवात केली होती. तर आता बघा इथे सगळ्यांनाच कामं वाटून दिलेली होती. मी, वहिनी, बाळ आणि आमचा दादा. तर आम्ही सगळेजण जे आहे चौघाच्या चौघात तर सगळे बिझी होतो आणि बाळ झोपलेली होती. तर त्यामुळे व्हिडिओ शूट करायला मी एका हाताने व्हिडिओ शूट करत होते आणि एका हाताने जी ही बाकीची कामं आहेत तर ती बाकीची कामं कंटिन्यू माझी चालूच होती. तर त्यासाठी मला जो हा ब्लॉग आहे तर तो पूर्ण क्लिअर किंवा फेस टू फेस मला करायला जमलेला नाही आहे. आणि मुंग्यासुद्धा खूप साऱ्या होत्या. सो त्यांच्याकडेसुद्धा लक्ष देऊन हा जो शूटचा वेळ असतो किंवा शूटिंग मी करत होते. खूप सारा प्रयत्न करून किंवा अथक प्रयत्नानंतर जी शूटिंग आहे तर ती फायनली पाहिजे तशी झाली होती असं म्हणायला देखील काय हरकत नाही. आणि पाणी वगैरे होतं तिथं तर म्हटलं छानपैकी येऊन जाईल. तर आपला पुढचा व्लॉग किंवा 1 किंवा 2 वीकनी जो व्लॉग येईल तर तो स्पेशल हरभऱ्याची भाजी आपण जी करतो तर त्याच्यावरती येणार आहे की कशा पद्धतीने वावरातून आपण तोडून आणतो किंवा कशा प्रकारे टोभायची ती तोडायची. त्याचा जो स्पेशल व्लॉग आहे तर तो सुद्धा चॅनलला नक्की येईल. आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो, थोडंसं फ्रेश झालो, थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर उठली होती माऊ. आणि मग माऊला दादाकडेच ठेवली होती आणि कौस्तुभसुद्धा घरीच होता. मी आणि वहिनी नंतर इथे शेतात चाललं होतं तर इथे होतं कांद्याचं रोप आणि त्या कांद्यात होती शेपूची भाजी. तर ती शेपूची भाजी आणि मला आणायची होती कोथिंबीर. तर असंच गावाकडे गेले तर तिकडून कधी
आपली जी माणसं आहेत तर ते रिकामं कधीच पाठवत नाही आणि सो तसंच काहीसं होतं. आता तिथे जाऊन जे आहे तर ती शेपूची भाजी आणि कोथिंबीर जी आहे तर ती घेऊन येणार आहोत आपण घरी आणि तीच आणायला आपण आता चाललो होतो शेतात. तर घरापासून बघा जवळच आहे हे हे शेत आणि आपण जे तलाव म्हणत होते मी तुम्हाला, तर त्या तलावामध्येच ही जी वावरं आहेत तर ती केली जातात. नॉर्मली फक्त पावसाळ्यात तिथे पाणी असतं आणि बऱ्यापैकी आता ते पाणी आहे तर ते आटलेलं आहे किंवा संपलेलं आहे. तर इथे बघा हे जे वावर तयार करून ठेवलेलं आहे तर इथे लावायचे होते कांदे. तर त्यासाठी हे जे वावर आहे तर ते ठेवलं होतं तयार करून आणि आम्ही इथे थांबलो होतो कारण कौस्तुभ जो आहे तर तो येत होता मागून. तर त्यानंतर फायनली आम्ही जे आहे तर ते पोचलो होतो कांद्याच्या रोपात आणि इथून तर काही आम्हाला दिसत नव्हती. मला तर आधी वाटलं की यामध्ये शेपूची भाजीच नाही आहे. पण जेव्हा आम्ही जवळ गेलो तर तेव्हा बघितलं शेपूची भाजी जी आहे तर ती कांद्याच्या रोप्याच्या वाफ्याच्या म्हणजे मध्येच होती. थोड्या थोड्या ठिकाणी जी आहे थोड्या थोड्या अंतरावरती अशा पद्धतीने होती. तर ती बघा आज आम्ही उपटून न घेता तोडूनच घेणार आहोत. तर गावाला अशाच पद्धतीने जी भाजी आहे तर ती बराच वेळा काढली जाते. तर तुमच्याकडे कशी काढतात ते नक्की सांगा. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते बघा इथे आहे शेपूची भाजी. तर अशा पद्धतीने त्याच्या ज्या फांद्या आहेत तर त्या फांद्याच फक्त आता आपण काढून घेणार आहोत. सगळी जी भाजी आहे तर ते झाडासकट उपटून न घेता अशा पद्धतीने घेतो कारण ती भाजी खालून जर तोडली तर वरती चांगली फुटते आणि पुन्हा ती भाजी नव्याने तयार होते आणि एकदा जर तिचं झाड उपटलं तर ती भाजी पुन्हा फुटत नाही किंवा मग वाढत नाही असं देखील होतं. सो अशा पद्धतीची जी भाजी आहे तर ती गावाला बऱ्याच ठिकाणी घेतली जाते किंवा वेचली जाते. आमच्याकडे तर अशीच पद्धत आहे आणि खूपच जर केली तर ती उपटून घेतात. तर इथे बघा कौस्तुभ फायनली पोचला होता शेतामध्ये आणि त्याला तर काही येत नाही पण मम्मा करते म्हणून त्याला सुद्धा करायचं असतं आणि त्याच्यासुद्धा खूप सारे प्रयत्न असतात की मम्मी तू करते मला तसंच करायचं आहे. तर त्याचंसुद्धा जे आहे लुडबुड करायचं काम आपण म्हणूयात तर ते चाललं होतं. तर फायनली बऱ्याच ठिकाणी जी होती तर ती भाजी अशाच पद्धतीने आम्ही तोडून घेत होतो. खूप सारी होती पण म्हटलं पुन्हा एकदा नवीन तयार होईल तर त्यासाठी झाड न उपटता आम्ही अशा पद्धतीने हाताने जे आहे तर ते तोडून घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि तिथे खाली तुम्हाला जे हिरवं दिसतंय तर आपल्याला तिथे जायचं आहे ही शेपूची भाजी तोडून झाल्यानंतर. तर इथे बघा हा कसा उभा राहिला आहे त्या शेतामध्ये कारण त्याला तोडता तर येत नव्हती आणि मम्मी जिकडं जाईन तिकडं त्याला जायचं होतं कारण भाजी खूप सारी त्याला तोडता येत नव्हती म्हणून. आणि त्यानंतर त्याला सांगितलं की कोथिंबीर घ्यायला जायचं आहे म्हणून तो आमच्या अगोदरच पळत सुटला होता कारण त्याला आमच्या आधी पोचायचं होतं. तर भाजी घेऊन झाल्यानंतर आम्ही आता निघालो होतो खालच्या शेतात आणि तिथे होती कोथिंबीर. आता ती कोथिंबीर घेणार आहोत आम्ही कलेक्ट करून. तर इथं सुद्धा सेम इश्यू होता. त्याला म्हटलं की व्हिडिओ शूट कर कोथिंबीर घेताना किंवा उपटताना पण त्याला कॅमेरा पकडायचाच नव्हता आणि त्याला स्वतःला कोथिंबीर उपटायची होती. सो मग मी काय केलं त्याचाच व्हिडिओ शूट केलेला आहे. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि गावाला गेल्यावरती तुम्ही सुद्धा शेतातली जी फ्रेश भाजी आहे तर ती खाण्याचा आनंद कसा प्रकारे करता किंवा त्याचा जो आनंद आहे तर तो कसा असतो ते नक्की मला सांगा. सो इथे बघा आता मी निघाले म्हणून मी जिकडे जाईन तिकडेच तो येत होता. तर इथे फायनली पोचलेलो आहोत कोथिंबीरच्या शेतामध्ये आणि तो बसलेला आहे आता कोथिंबीर घ्यायला. सो तुम्हाला ही कोथिंबीर कशी वाटते आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो चला तर आपण आता भेटूया पुन्हा एकदा नवीन पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना घरचं खा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. सो चॅनल नवीन असा व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा जो सपोर्ट आहे तर तो सपोर्ट कायम मला असंच करत राहा कारण मला सुद्धा आता व्हायरल व्हायचे खूप सारी तुमची गरज आहे. सो तुमचा सपोर्ट जो आहे तर तो प्रत्येक मला गरजेचा आहे. सो चला आणि जे नवीन असतील त्यांनासुद्धा थँक्यू आणि जे रेग्युलर असतील व्हिडिओ बघण्यासाठी तर त्यांना